ऐकूया. परमेश्वरानं पुन्हा एक वार त्याचं स्तुतीस्तवन करण्यासाठी, त्याचं गुणगौरव करण्यासाठी, त्याच्या भक्तांना त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याच्या नामामध्ये एकचित्त होण्यासाठी ही जी संधी दिली, त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया. आणि त्यासाठी आभार मानत असताना आपण परमेश्वराच्या उपकारस्तुतीसाठी पवित्र वचनातून काही शास्त्र बघायचं. परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे, आणि स्तोत्र गाणे शुभच आहे. भग्न हृदय जनांना तो बरे करतो, त्याच्या जखमांना तो पट्ट्या बांधितो. त्याचे निर्णय तो जाणत नाही. परमेश्वराचे स्तवन करा. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पावन, तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तू कृपाळू, दयानिदासा परमेश्वर देवा. तू मन आणि अंतःकरणात जाणणारा परमेश्वर देवा. तुझ्यापासून कोणतीही गोष्ट गुप्त नाही देवा. सर्व काही तुझ्यापाशी देवा आहे देवा. आणि देवा, जे काही तू आम्हाला दिलं त्यामुळेच आम्ही ह्या जिवंताच्या भूमीवर आज जिवंत आहोत देवा. आणि देवा, आज आम्ही एक दिलाने एक चित्ताने देवा तुझ्या भक्ती आराधनेमध्ये सहभागी होत असताना देवा, तुझा अनुग्रह, तुझी कृपा, दया, शांती तू आम्हाला पुरं दे बापा. कारण भक्तांच्या स्तवनामध्ये रमणारा परमेश्वर तू आहेस देवा. आज जगाच्या परिस्थितीमुळे नुसार आम्ही पवित्र मंदिरामध्ये एकत्र येऊ शकत नाही प्रभू, परंतु हे जे नवीन तंत्रज्ञान तू आम्हासाठी उघडले देवा, त्या तंत्रज्ञानाद्वारे देवा आम्ही जेथे कुठे आहोत त्या ठिकाणी तुझ्या भक्तीमध्ये आम्ही दीन नम्र होत आहोत देवा. तू आमचं सहाय्य कर. कारण देवा, तू अंत्यकरण जाणतोच देवा. आज स्तुती स्तवनाने आमच्या अंत्यकरण भरून आले देवा. आज तुझ्या समक्षतेने, तुझ्या अभिषेकाने त्या अंत्यकरण नव्याने भर माझे देवा. ह्यासाठी की प्रत्येक परिस्थितीवर आम्ही विजय मिळावा आणि तुझा गौरव करावा असे दैनिक कृपेने होत देवा. हो पवित्र प्रभू, ही भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत असताना देवा, ह्या भक्तीमध्ये होणाऱ्या देवा शास्त्रपाठ वाचन, देवा स्तुती स्तवन, त्याचप्रमाणे देवा ज्या प्रार्थनेनंतर तुझ्याकडे केल्या जाते दे बापा, त्याचप्रमाणे दे बापा जो पवित्र वचनाचा संदेश तुझ्याद्वारे देवा तो खरोखरी आम्हासाठी एक आध्यात्मिक उन्नतीचं कारण व्हावं, एक आध्यात्मिक आशीर्वाद त्याद्वारे आम्हाला मिळावा देवा. आणि त्याद्वारे आम्ही ख्रिस्त म्हटल्या खडकावर देवा स्थिर उभे राहून देवा अधिकाधिक विश्वासामध्ये खोल जावं आणि तुझं गौरव करा असं दैनिक कृपेने होऊ देवा. येशू आम्ही याच्या नावात मागतो. भक्तीच्या सुरुवातीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 2 हे गाऊया. गीत क्रमांक 2.
सुखद अधिकार आमचा, एक सुखद अधिकार आमचा, ही गरजे तव सेवा. मंगल चिंतन मंगल दर्शन, मंगल तव गुणगान, मंगल तव गुणगान, मंगल तव गुणगान. आजच्या भक्ती करता नेमण्यात आलेल्या शास्त्रपाठांचं आपण वाचन करूया. प्रथम स्तोत्रसंहिताचं वाचन आपण करूया. स्तोत्रसंहिता 106 याचे 1 ते 23 ही वचनं आपणासाठी प्रमोद वाडकर हे वाचतील. स्तोत्रसंहिता 106 1 ते 23 ही वचनं. जुन्या करारातील स्तोत्रसंहिता याचा 106वा अध्याय वचन 1 ते 23 आपण ऐकूया. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल, त्याची सर्व स्तुती कोण ऐकवी. जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचरितात ते धन्य. हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस तेव्हा माझी आठवण कर. माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे, म्हणजे तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईल. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करेन. आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे, आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे. आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तेव्हा दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले. तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले. त्याने तांबड्या समुद्राला धमकाविले आणि तो कोरडा झाला. आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थळांवर त्याने त्यास चालविले. त्याने त्यास त्यांचा द्वेष करणाऱ्यांच्या हातून सोडविले, शत्रूच्या हातून त्यास मुक्त केले. त्याचे वैरी पाण्यात गडप झाले, त्यातल्या कोणीही उरला नाही. तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, त्यांनी त्याचे स्तोत्र गायले. तरी ते त्यांची कृत्य लवकरच विसरले. त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरिला नाही. रानात त्यांची वासना अनावर झाली. ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची प्रतीक्षा पाहिली. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यास दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लाविला. त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन यांचा हेवा केला. तेव्हा भूमी फाटली व तिने दाथानाला गिळून टाकले आणि अबिरामाच्या टोळीस गडप केले. त्याच्या टोळीस अग्नीने पछाडिले, अग्नीच्या लोळ्याने त्यास दुर्जनास जाळून टाकले. त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, पोती मूर्तीची पूजा केली. त्यांनी आपले ऐश्वर्य, जो परमेश्वर, त्याच्याऐवजी गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली. ते आपल्या उद्धारक देवाला विसरले. त्याने मिसर देशात महत्कृत्य, हामाच्या देशात अद्भुत कृत्य, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्य केली होती. तेव्हा तो म्हणाला, त्यांचा न्यायनाट केला पाहिजे, पण त्यांचा क्रोध शांत करावा व त्याने त्याचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला अडवा जावा. बाप, पुत्र व पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि युगानुयुग राहील. त्याचप्रमाणे जुना करारामधून निर्गमचं पुस्तक 32वा अध्याय 1 ते 14 हे वचन आपण ऐकूया. जुना करारामधून निर्गमचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि 1 ते 14 ही वचनं आपणासाठी. प्रथम मी आपणास ख्रिस्तामध्ये सलाम करते. प्रभूने आज मला ही सुंदर असं वचन वाचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रभू येशूचे आभार मानते. धन्यवाद, स्तुती आणि गौरव करते. आज पवित्र शास्त्रातील निर्गमचा 32वा अध्याय 1 ते 14 वचन मी आपणा सर्वांकरता वाचून दाखवत आहे.
मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, तेव्हा अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. तेव्हा अहरोनाने त्यास सांगितले की, तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातली सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्यांनी ती त्याच्या हातून घेऊन त्याचे एक वासरू ओतून त्यास कोरणीने कोरले. तेव्हा ते म्हणू लागले की, हे इस्रायला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्यांच्यापुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की, उद्या परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करावयाचा. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेच उठून होमार्पणे अर्पिली आणि शांत्यार्पणे अर्पिली. मग ते खायला प्यायला उठ बसले आणि मग उठून खेळू लागले. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, चल खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा पिले होते तो मार्ग इतक्यातच सोडून ते भयकून गेले आहेत. त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजा अर्चा केली व त्याला बली अर्पण केले. आणि हे इस्रायला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव असे ते म्हणू लागले आहेत. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, मी ह्या लोकांना पाहिले आहे, हे ताठ मानेचे लोक आहेत. तर आता मला आड येऊ नको. मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो. तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर याला काकळूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणले, त्याच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा, म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिस्री लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे दास अब्राहाम, इसाक व इस्रायल यांची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितले होते की, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यासारखी बहुगुणित करीन आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हाला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईल आणि ती त्याची निरंतरची वतनदार होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला. त्या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमीन. आमीन. नवीन करारामधून रोम करारपत्र याचा 10वा अध्याय आणि 13 ते 21 ही वचनं. नवीन करारामधून रोम करारपत्र याचा 10वा अध्याय 13 ते 21 ही वचनं शर्ली देठे या वाचन करतील. नव्या करारातून रोम करारपत्र याचा 10वा अध्याय 13 ते 21 ही वचने आपण ऐकूया. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. त्याचा नाद सर्व पृथ्वीवर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले. आणखी मी विचारतो की इस्रायलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हाला ईर्षेस पेटवीन. एका मूळ राष्ट्राच्या योगे मी तुम्हाला चीड आणीन. आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, जे माझा शोध करीत नसत त्यांना मी पावलो, जे विचारित नसत त्यांना मी प्रगट झालो. पण इस्रायलाविषयी तो म्हणतो, आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत. आमेन. वाचलेल्या वचनांच्या द्वारे परमेश्वर आपणास आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 111 येशूचे नाम तव गोड वाटे. गीत क्रमांक 111 हे आपण गाऊया.
यावेळेस आपण सर्वजण मिळून आपण आपला विश्वासांगीकार प्रेषितांचा मतांगीकार सर्वजण मिळून एकत्रितरित्या म्हणूयात. सर्वसमर्थ देवजपिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या युगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळी दुःख भोगले, ज्याला वधस्तंभित केले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्यूलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवजो पिता याच्या उजेकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावास तो येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवितो. आमेन. यावेळेस आपण आपलं काही वेळ मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत आणि आपल्यासाठी मध्यस्थीच्या प्रार्थनेचे नेतृत्व अतुल लोंढे हे करतील. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आणि ईश्वरा, आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माण करत्या तुझ्या नामास मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे बाप्पा. ही सुंदरशी वेळ तू आमच्या आयुष्यात दिलेलीस आणि खुणा कर देपा. ही मध्यस्थीची प्रार्थना करण्याची संधी तुम्हाला दिली आहेस, त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार मानतो देपा. आणि खरं देपा ह्या ठिकाणी वेळेस आम्ही तुझ्या चरणापाशी लीन नम्र होऊन आम्ही येत असताना देवपा आमची ही प्रार्थना तू मान्य कर देवपा. खरं तू आम्हाला असे अनेक कृपादान आशीर्वाद असे तू आम्हाला दिले आहेस देवपा. आणि सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो देवपा. तुझ्या आत्तापर्यंत आमच्यावर दया कृपा ही लाभू दिली आहेस, त्याबद्दल आभार मानतो देवपा. अनेक उपकार तू आम्हावर केले आहेस देवपा, त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार मानतो. अनेक देणग्या तू आम्हाला दिलेल्या आहेस देवपा. आणि विशेष करून सर्वात मोलाची देणगी तू आमच्यासाठी येशू ख्रिस्त ही देणगी दिली आहेस देवपा, त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार मानतो देवपा. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावरचं येणं आणि त्या बाप्पा त्याचं या ठिकाणी वास्तव्य करणं, आमच्यासाठी बलिदान होणं, पुन्हा एक वार पुनरुत्थित होणं आणि तुझ्या स्वर्गात येऊन तुझ्या शेजारी बसून आमच्यासाठी मध्यस्थी करणं, ही सर्व कृपादान तू आम्हाला दिली आहेस देवपा, त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार मानतो देवपा. आणि खरं या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो देवपा. यावेळेस आम्ही या भूतलावर असताना देवपा, या पृथ्वीवर असताना देवपा, तू आम्हासाठी ही पृथ्वी उपलब्ध करून दिली आहेस देवपा. मानवजातीसाठी ही जो निर्मिती केली आहे देवपा. आणि खरंच ही आशीर्वाद जागा तू आम्हाला दिली असताना देवपा, या भूतलासाठी आम्ही मागतो देवपा. या पृथ्वीवर आज जे काय थैमान वाढला आहे देवपा, करोना व्हायरसच्याद्वारे कोविड-19 हा जो आजार पसरलेला आहे देवपा, ह्या आजाराची तीव्रता इतकी आहे की देवपा तो प्रत्येकाला गिळत आहे देवपा. आणि खरोखर या जाळ्यामध्ये देवपा आम्हाला तू आत्तापर्यंत सुखरूप ठेवलेलं आहेस देवपा, या जाळ्यामध्ये आम्हाला अडकू दिलेलं नाहीस देवपा, त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार मानतो देवपा. खरं देवपा अनेक सैतानी हमले या जगामध्ये होत असताना देवपा, प्रत्येक माणसाला देवपा सैतान गिळण्याच्या तयारीत असताना देवपा तू आमचं संरक्षण करतो आहेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो देवपा. आणि या करोना व्हायरससाठी लढणारे प्रत्येक देवपा, या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत आणि सर्व समाजसेवक आहेत देवपा, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. जी पोलीस फोर्स आहे देवपा त्यांचे देखील मनापासून आभार मानतो देवपा. जे समाजसेवक आहेत देवपा त्या सर्वांचे आम्ही तुझ्याकडे आभार मानतो देवपा की तू आम्हाला ही सर्व सुविधा दिलेली आहे देवपा, हे सर्व मॅनपॉवर तू आम्हाला पुरवत आहेस देवपा. खरं देवपा या भूतावर आम्हाला तुझी शांतता पाहिजे देवपा. आणि खरं देवपा तुझं शांतीचं राज्य लवकरात लवकर तू प्रस्थापित कर देवपा, एवढीच कळकळीची विनंती होतो. या जगामध्ये आम्ही वावरत असतो देवपा, या जगाचे जे काय मोठे मोठे देश आहेत देवपा, जे तुझ्या मार्गात सर्वांना आणू इच्छितात देवपा, त्यांचे मार्ग मोकळे कर देवपा. आणि या जगामध्ये केवळ तुझं राज्य येईल असं दैनपणे घडवणं, तुझी ओळख प्रत्येक जगामध्ये होईल, प्रत्येकाला होईल असं दैनपणे घडवणं देवपा. आणि या जगातील सर्व बाउंड्रीज देवपा तू सर्वांना सुरक्षित राख देवपा, कुणाला कुठले वैर होऊ देऊ नको देवपा, युद्ध होऊ देऊ नको देवपा. तर प्रत्येकाचं तू अंतकरण पलट देवपा आणि तुझी प्रीतीचं राज्य असं या स्वर्गाचं राज्य या पृथ्वीवर प्रस्थापित कर असं दैनपणे घडवत देवपा. पुन्हा एक वार आम्ही आमच्या देशासाठी मागतो देवपा. आमच्या देशात भारत देश तू आम्हाला दिलेला आहेस, या देशात आम्ही राहत असताना देवपा तुझी शांतता आम्हाला राहू देवपा. आणि या देशात कुठलीही गोष्टीची कमतरता पडू दे नको. सध्याच्या काळात आम्हाला पावसाची गरज आहे देवपा, तर दैनकृपेने पाऊस पडू दे देवपा. आणि सर्व गोष्टी सुजलम सुफलम होतील असं दैनपणे घडवून देवपा. मानवाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता देवपा ते प्रत्येक गोष्ट तू पुरवतो. आत्तापर्यंत अनेक आशीर्वाद आम्हाला दिले आहेत देवपा, तर प्रत्येक गोष्टी तू आम्हाला परिपूर्ण ठेव देवपा. आणि खरं देवपा सर्व गोष्टी तू आम्हाला या ठिकाणी परिपूर्ण ठेवून सर्व तुझे आशीर्वाद आमच्या भारतवासियांवर राहू दे देवपा. आमच्यातील प्रेम प्रीती अधिक वाढीस लाव. आणि देवपा तुझे जे धोरणं आहेत देवपा तुझ्या भारत भूमीवर राहू देवपा. ह्या भारताचे पंतप्रधान
राष्ट्रपती आणि सर्व मंत्रिमंडळ जे आहे देवपा, यांना तुझी ओळख व्हावी असं दैनपणे घडवून देवपा. आणि तुझ्या सेवेसाठी, तुझ्या राज्यासाठी सर्व मार्ग मोकळे होतील असं दैनपणे घडवून आण देवपा. सर्व धोरणं तुला अनुकूल होतील आणि तुझ्या राज्यसेवेसाठी अनुकूल होतील असं दैनपणे घडवून देवपा. यावेळेस आम्ही आमच्या चर्च मंडळीसाठी मागतो देवपा, आमच्या डायसेससाठी मागतो देवपा. आमचे डायसेस, त्याप्रमाणे बिशप साहेब, त्याप्रमाणे सर्व पाळक वर्ग देवपा, आम्ही तुझ्या चरणापाशी आग्रहाने सर्वांना आणतो देवपा. सर्वांची आठवण करतो. प्रत्येकाला सांगते तू राहा देवपा. प्रत्येकाला तुझा धीर दे देवपा, तुझा विश्वास दे देवपा. आणि तुझ्या सेवेसाठी प्रत्येकाला स्वच्छ कर देवपा. आणि तुझी सेवा प्रत्येकाद्वारे होत असताना ती आशीर्वादित कर असं दयानपणे घडून आण देवपा. आमच्या चर्चमधील प्रत्येक घटक आम्ही तुझ्या चरणापाशी ठेवतो देवपा. सेशन वर्ग, तरुण मंडळ, महिला मंडळ, तसं संडे स्कूल, आम्ही सर्व घटक तुझ्या चरणापाशी ठेवतो देवपा. आमच्या चर्चची प्रत्येक घटकाची वाढ कर देवपा. प्रत्येक घटक तू आशीर्वाद कर देवपा. आणि केवळ तुझी ओळख सारख्या जगांना सांगावी यासाठी आम्ही आमचं चर्च झटावं असं दयानपणे घडून देवपा. ज्या ठिकाणी आम्ही या चॅनलचा उपयोग करत आहोत देवपा, की तुझी सेवा, तुझं नाव गाजवण्यासाठी देवपा, तर ते आशीर्वाद कर देवपा. आणि पुन्हा एक कर देवपा, या चॅनलद्वारे केवळ तुझी ओळख सर्वांना होईल असं दयनपणे घडून देवपा. पुन्हा एक कर देवपा, आमच्याकडनं चुकलेल्या पापांची दयनीय क्षमा कर देवपा. आमच्या प्रार्थनेत जर काय मागण्यात चुकत असेल तर दयनपणे क्षमा कर देवपा. पुन्हा एक आमच्या चर्चमधील वडीलधारी लोकांसाठी मागतो देवपा. जे आमच्या चर्चमधील वडीलधारी लोक आहेत देवपा, जे अशक्त आहेत, दुबळे आहेत देवपा, जे आजारात समस्यात आहेत देवपा, अशा प्रत्येकाची आठवण करतो. प्रत्येकाला लागणारी शक्ती, सामर्थ्य, आरोग्य पुरव देवपा. आणि प्रत्येकाला निरोगी आरोग्य असं आयुष्य लाभू देवपा. आणि पुन्हा एक देवपा, याच्यासाठी जे झटलेले आत्मे आहेत देवपा, त्या प्रत्येक आत्म्याची आम्ही आठवण करतो देवपा, जे तुझ्या राज्यात आहेत देवपा. त्या प्रत्येकाला देवपा, तुझे येण्याच्या दिवशी जेव्हा न्याय करशील तेव्हा त्यांना तुझ्या प्रचिती देवपा. आणि त्यांना ते पारितोषिक दे देवपा. या भूतलावर असताना त्यांनी जे कार्य केले ते प्रत्येक कार्य तू आशीर्वादित कर देवपा. आमच्या चर्चमधील सर्व मंडळीचे तू सांभाळ कर देवपा. यावेळेस देवपा आम्ही आमच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मागतो देवपा. त्यांना जे काही तू यश दिलेले आहे देवपा, मागील आठवडे त्यांचे रिझल्ट्स लागलेले आहेत आणि ते त्यांना यश दिलेले देवपा, त्याबद्दल तुझे आभार मानतो. ते यशात त्यांना मुलाचा वाटा तू सहाय्य केलेलं आहेस देवपा, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहेस आणि त्यांच्या जीवनात तू आत्तापर्यंत चालवलं आहेस त्यांना, त्याबद्दल तुझे आभार मानतो. त्यांचे ध्येय, त्यांचे विचार, त्यांचे प्रकल्प इथून पुढील देखील आयुष्यासाठी तू आशीर्वादित कर देवपा. पुन्हा एकवर आमच्या चर्चमध्ये जे कोणी आजारात, दुःखात, संकटात आहेत असे प्रत्येकाची आठवण करतो देवपा. प्रत्येकाची काळजी वाटपा. पुन्हा एकवर या पश्चातापी प्रार्थनेमध्ये देवपा आम्ही तुझ्याकडे येत असताना देवपा, आम्ही नम्रतेने येतो की देवपा, या जगाला आम्ही वावरत असताना आत्तापर्यंत आम्ही जे काय पापं केलेत, जे काय चुका केल्यात देवपा, ते सर्व तू जाणतोस देवपा. आणि ही पश्चातापाची वेळ तू आमच्या आयुष्यात दिलेली आहेस देवपा. तू सांगितलेलं आहे की तुम्ही किती पापं केले, तुमचे पापं संपतील पण माझी दया संपणार नाही देवपा. तर खरं करत देवपा, तुझी दया सदैव पाप्यात संगती राहू दे देवपा. आणि आमच्याकडनं इथून पुढे कुठलेही पापं होती नको देवपा. तर आम्ही आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक पापाची तुझ्याने आम्हाला तू क्षमा कर देवपा. इथून पुढे वेळ काढतो तुझ्या आधी सोबत असणं देवपा. आजचा जो संदेश आहे देवपा, आमचे माननीय पराग पाळक साहेब यांच्यावर तू आशीर्वाद कर देवपा. त्यांच्या परिवारात तू आशीर्वाद पाठव. आणि आजचा जो संदेश आमच्यासाठी ते देणार आहे देवपा, तर तो आशीर्वादित कर आणि तो आमच्या अंतःकरणाला शिवेल असं दैनपणे घडवून आण. आणि त्याद्वारे अनेक आत्मे तुझ्याकडे येतील असं दैनपणे घडवून आण देवपा. प्रत्येकाला लागणारी समज, ज्ञान, बुद्धी दे देवपा. पुन्हा एकवर या भूतालावर आम्ही केलेल्या प्रत्येक पापाची दैन क्षमा कर देवपा. आम्हाला प्रत्येकाला पश्चातापी अंतःकरण दे देवपा. इथून पुढे वेळ काळ तुझ्या हाती सोपत असताना तो आमची प्रार्थना मान्य कर देवपा. आणि इथून पुढील आमच्या सर्व भक्तीची, उपासनेची द्वारा तुझ्या हाती सोपवतो देवपा. तो आमचा सांभाळ कर. पुन्हा एकवर आम्हा सर्वांसाठी राहा. तुझी कृपा असते, तुझी आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. आमच्या प्रार्थनेत काय वेळवागडं वागण्यात आलं असेल तर दयनपणे क्षमा कर. तुझी शांतता, तुझी कृपा सदैव आम्हा सांगते राहू दे, आमच्या मंडळी राहू दे. हीच लहानशी विनंती आमच्या येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. आजच्या करता निमण्यात आल्याचे वर्तमानाचं आपण वाचन करूया. मत्तई कृष्ण वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 16 ते 24 ही वचनं आपण ऐकूया. आजच्या करता निमण्यात आले शुभवर्तमान मत्तई कृष्ण वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 16व्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला प्रारंभ होतोय. ह्या पिढीला मी कोणती उपमा देऊ, जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही ऊर बडून घेतले नाही. त्याच्यासारखी ही पिढी आहे. कारण योहान खापीत आला नाही तर त्याला भूत लागले असे म्हणतात.
मनुष्याचा पुत्र खाटपीत आला, तर त्याच्याविषयी म्हणतात, पहा, खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जणांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते. नंतर ज्या ज्या नगरामध्ये त्यांच्या पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती, त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला. हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जो पराक्रमाची कृत्ये घडली ती सौर व सिदोन ह्यात घडली असती, तर त्यांनी मागेच गोंताट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. पण मी तुम्हाला खचित सांगतो की न्यायाच्या दिवशी सौर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफरनहूमा, तू आकाशापर्यंत चढवले जाशील का? तू अधोलोकापर्यंत उतरशील? कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती, तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. परमेश्वर चांगला आहे याचा अनुभव, याची प्रचिती आपण प्रत्येकानं घेतली आहे. विशेषतः ह्या कठीण दिवसामध्ये देवानं आम्हा प्रत्येकाला सांभाळलं, उत्तम प्रकारे आरोग्य दिलं आणि त्याच्या वचनानुसार त्यानं आम्हाला त्याच्या समीप घेतलं. आणि ह्या रोगराईच्या दिवसामध्ये आम्हा सर्वांना, आम्हा प्रियजनांना, त्याच्या विश्वासणाऱ्यांना त्याने राखलं, म्हणून आपण त्याचा धन्यवाद करूयात. आणि त्याच्या स्तुतीस्तवनासाठी जो हा प्रभुवार त्यानं आम्हाला दिला, म्हणून आपण एक दिलानं एक चित्तानं त्याचं स्तुतीस्तवन करूयात. आणि आजच्या वचनासाठी, मननासाठी जो शास्त्रपाठ आहे ते मी आपणाला एकदा पुन्हा वाचून दाखवतो. स्तोत्रसंहिता 106 याचे 1 ते 23 ही वचनं आपण ऐकली. स्तोत्रसंहिता 106 याचे 1 ते 23 ही वचनं. त्याचप्रमाणे जुना करारामधून निर्गमचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि 1 ते 14 ही वचनं. नवीन करारामधून रोम करासपत्र याचा 10वा अध्याय आणि 13 ते 21 ही वचनं. त्याचप्रमाणे शुभवर्तमान मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 16 ते 24 ही वचनं आपण ऐकली. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 16 ते 24 ही वचनं आपण ऐकली. आणि या सर्व विषयांना अनुसरून आजचा जो आपला विषय आहे, देवाचा संदेश देणाऱ्यांना पुष्कळदा उपेक्षा सहन करावी लागते. देवाचा संदेश देणाऱ्यांना पुष्कळदा उपेक्षा सहन करावी लागते. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो देवा. पवित्र प्रभू, जे वचन आम्ही वाचलं त्या वचनावर मनन करत असताना देवा, तू माझा आणि आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे देवा. ते वचन सांगत असताना देवा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, अभिषेकाने तू आम्हाला भर आणि ते वचन समजणारं मन, अंतःकरण तू आम्हाला दे देवा. यासाठी की आम्ही लीन नम्र भावे होऊन तुझं गौरव करावं, तुझ्या नावाचा धन्यवाद करावा. ह्याकरता तू सहाय्य करावा. तुझ्या समक्षतेबद्दल, तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू आपल्या नावात मागतो. प्रियांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे देवाचा संदेश सांगणाऱ्यांना किंवा संदेश देणाऱ्यांना पुष्कळदा उपेक्षा सहन करावी लागते. आपण मत्तेकृत वर्तमान याचा
11वा अध्याय आपण वाचला आणि त्याच्यामध्ये 18 आणि 19 ही वचनं मी पुन्हा एकदा आपल्यासाठी वाचवतो. कारण योहान खात्रीत आला नाही तर त्याला भूत लागले असे म्हणतात. मनुष्याचा पुत्र खात्रीत आला तर त्याच्याविषयी म्हणतात, पहा खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापीजनांचा मित्र. परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते. परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते. प्रियांनो, आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या राज्याची घोषणा करण्याकरता येशू ख्रिस्तापुढे पाठवलेला जो योहान, जो आपण बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो आपण, त्या योहानाविषयी हे 18वं वचन आहे. आणि ते वचन सांगतं की तो खात्रीत आला आहे, खात्रीत आला नाही. नाही का, आपण बघतो की तो जगातल्या ज्या गोष्टी होत्या त्यांनी तो स्वतःला विटाळून देत नव्हता. तो रानातील मध, टोळ हे खायचं, जे नैसर्गिक आहे, निसर्गात जे मूळतं आहे ते खायचं. आणि त्याचं वास्तव्य देखील निसर्गाच्या सानिध्यातच होतं. आणि त्या प्रकारे तो स्वतःला अधिकाधिक शुद्ध आणि पवित्र राखत असे. आणि त्याच पावित्र्याने युक्त होऊन धैर्याने न भीता न घाबरता तो ख्रिस्त राज्याची घोषणा करत असे. आणि तो घोषणा काय करत असे तर पश्चाताप करा, कारण ख्रिस्ताचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा, कारण ख्रिस्ताचे राज्य जवळ आले आहे. आणि हे सांगत असताना तो कोणाची भीडभाड मागत नसे, कोणालाही तो दबावाला बळी पडत नसेल. जर ते देवापासून जे वचन त्याला प्राप्त होईल ते वचन तो अधिकार मानेने त्या सर्व यहुदी लोकांमध्ये सांगत असे. वेळप्रसंगी तो शास्त्री फरीसांशी देखील वादविवाद करत असे. त्यांना वचनाद्वारे तो त्यांना ज्ञान चातुर्य देत असे. अवतीभोवती त्याचे जे लोक जमत असे त्यांना देखील त्या पवित्र वचनाद्वारे तो मार्गदर्शन करत असे. कारण देवानं त्याला येशू ख्रिस्ताच्या अगोदर त्याचा मार्ग नीट करण्यासाठी, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी पाठवलं होतं. आणि ही जबाबदारी योहानाने धैर्याने पत्करली. आणि तो विश्वासामध्ये त्या मार्गात चालत असताना आपण बघतो की त्यानं हेरोदाला देखील त्याने त्याच्या चुकीचं, त्याच्या वाईट कर्माचं त्यांनी त्याला दोष दिला, त्याची चूक त्याला दाखवली. आणि त्याचं प्रतिफळ त्याला काय मिळालं तर त्याचा शिरच्छेद करण्यात आला. प्रियांनो, तो योहान देवाच्या राज्याची घोषणा करत असे. आणि ज्यावेळेस त्याने सत्य लोकांना सांगितलं, त्या हेरोदाला सत्य सांगितलं, त्याच्या निष्कृत्यांविषयी त्याने सांगितलं, त्यावेळेस त्याला त्याचा प्राण गमवावा लागला. प्रियांनो, आज तो आपल्या देवासाठी तो रक्तसाक्षी झाला. प्रियांनो, आणि आपण बघतो की पवित्र शास्त्रामध्ये किंवा अवतीभोवती जगामध्ये देखील ख्रिस्त राज्याची घोषणा करत असताना अनेक संदेष्टे, अनेक सेवक हे रक्तसाक्षी झाले. प्रियांनो, फक्त ते रक्तसाक्षी झाले नाही तर त्यांनी धैर्यानं, निर्भीडपणे जो देवापासून आलेला पवित्र संदेश त्यांनी त्याच पावित्र्याने, त्याच सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या अधिकाराने युक्त होऊन तो संदेश लोकांना दिला, ह्यासाठी की त्यांचं अंतःकरण बदललं जावं. त्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा केली नाही, त्यांनी त्यांच्या निंदा नालिशीची पर्वा केली नाही, त्यांनी कोणती थट्टा, कोणत्या व्याधी, कोणते शारीरिक त्रास, कोणते जात जुलूम ह्यांची पर्वा नाही केली. तर त्यांनी धैर्यानं ते सहन केलं. का तर तुम्हाला मला तारण कळावं, तुम्हाला मला तारणाचा मार्ग कळावा, यासाठी त्या लोकांनी हे पत्करलं. आणि 19 वचन आपल्याला काय सांगतं तर मनुष्याचा पुत्र याच्याविषयी म्हणतात, पहा तो खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र. हे वचन कोणासाठी आहे तर प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे. आपण पाहतो येशू ख्रिस्तानं जो संदेश लोकांना दिला, जे दुःखी कष्टीत आहेत, जे निराश आहेत, जे पापामध्ये आहेत, त्यांना संदेश देण्यासाठी येशू ख्रिस्त कुठं चव्हाट्यावर उभा राहिला नाही, कुठे त्यांनी एकांती त्यांना बोलवलं नाही, तर जेथे कुठे ते व्यक्ती, जे लोक आहेत त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्त गेला. त्या लोकांबरोबर येशू ख्रिस्ताने सहभागिता केली. त्या लोकांच्या सानिध्यात, त्यांच्या समागमात येशू राहिला.
आणि त्याचा अर्थ लोकांनी काय काढला, तर हा पापी लोकांबरोबर बसतो, हा खादाड आहे, त्यांच्या पंक्तीला जातो, नाही का. परंतु प्रभू येशू म्हणतो, जे ज्ञान त्यांना दिलं त्या ज्ञानाद्वारे ते महान ठरतील. त्या ज्ञानाची जी महान कृती आहे त्या कृतीद्वारे त्या लोकांच्या जीवनामध्ये बदल होईल. आणि म्हणून येशू ख्रिस्ताविषयीचं जर आपण पाहिलं, त्याचा मरणाविषयी येशू ख्रिस्ताच्या किंवा त्याचं जे जीवन होतं, त्याने ज्यापर्यंत लोकांना साक्ष सांगायला सुरुवात केली, लोकांना सत्यवचन शिकवायला सुरुवात केली, तेव्हापासूनचं त्याच्या मरणापर्यंत जर जीवन आपण पाहिलं प्रियांनो, तर त्याने अनेक हाल अपेक्षा सहन केला. अनेक वेळा तो दुःखी कष्टी झाला, अनेक वेळा त्याची निंदा नाराजी देखील केली. जेव्हा तो त्याच्या जन्मगावी नासरतामध्ये देवराज्याची घोषणा करण्याकरता गेला, त्यावेळेस लोकांनी सांगितलं, अरे हा तर सुतार आहे, त्याचा वडील सुतार आहे, तो आपल्याबरोबर काम करत होता आणि हा काय आपल्याला देवाच्या वचनाविषयी सांगणार आहे, हा काय आपल्याला शिकवणार आहे, हा कोणत्या अधिकाराने आपल्याला शिकवतो की त्याचं आम्ही ऐकावं. आणि त्या लोकांनी त्याचा त्या ठिकाणी आवेर केला. ते सत्य, तो संदेश त्यांनी स्वीकारला नाही प्रियांनो. आणि म्हणून आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं नासरतामध्ये कार्य केलं नाही प्रियांनो. आणि हेच कार्य करण्यासाठी येशू ख्रिस्त पूर्ण इस्रायलमध्ये वेगळ्या ठिकाणी तो फिरत गेला. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की त्याला धरून देण्यात आलं, त्यावेळेस आपण बघतो की त्याचे हाल झाले, त्याची निंदा नाराजी करण्यात आली, त्याच्या शिष्याने देखील त्याला नाकारलं, त्याची थट्टा करण्यात आली. कारण का? तो संदेश का होता, तो देवाचा संदेश तो आमच्यासाठी देत होता. तो स्वतः देव होता. तो देव असून देखील त्याने आमच्यासाठी ह्या भूतलावर जन्म घेतला. आणि जे सत्य तुम्हाला आम्हाला ठाऊक नाही त्या सत्याच्या विषयी त्यांनी घोषणा केली. परंतु ही घोषणा करत असताना त्यानं निंदा नाराजी देखील सहन केली, त्याची उपेक्षा करण्यात आली. ज्यावेळेस त्यांनी पाणी मागितलं तर त्याची थट्टा करून त्याला आम देण्यात आलं. ज्यावेळेस त्यांनी आमची पापं सहन केली, ते पापं सहन करत असताना तो अवजड क्रूस तो त्याने वाहून नेला. तो क्रूस वाहून नेत असताना त्याला फटके देखील मारण्यात आलं. तो पडला असेल, तो थकला असेल, परंतु त्याची गय करण्यात आली नाही. तर त्यानं ते धीरानं सहन केलं प्रियांनो. का? तो देवाचा संदेश तो स्वतः तुमच्या आमच्यासाठी ह्या भूतलावर जगला. तो संदेश त्यानं आम्हाला त्याच्या कृतीतून दिला प्रियांनो. आज देवाची अपेक्षा हीच आहे की जे तुम्ही आम्ही निवडलेला आहोत तो संदेश सांगताना प्रियांनो, आम्ही कोणत्याही मोहाला बळी पडलं नाही पाहिजे. आम्ही कोणत्याही अशुद्ध गोष्टींना आम्ही जवळ जाणं हे चुकीचं आहे प्रियांनो. आणि म्हणून वचन सांगतं, रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 13व्या वचनापासून सांगितलं की जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धाव करील त्याचे तारण होईल. आणखी पुढे जर आपण वचन वाचले 14 आणि 15, तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते धाव कसा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील, आणि घोषणा करणारा वाचून ते कसे ऐकतील, आणि घोषणा करणारा वाचून ते कसे ऐकतील, आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील. चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख लिहिला आहे. मित्रांनो, आज आम्हाला जगामध्ये अनेक लोक चांगल्या गोष्टी सांगतात, परंतु त्या सर्व गोष्टी ह्या भौतिक असतात, त्या आमच्या जगिक जीवनाशी संबंधित असतात. परंतु आमच्या आत्म्याविषयीचे काय? कारण देवाची इच्छा आहे की आमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. म्हणून आम्ही ज्या चांगल्या गोष्टी सांगतो त्या कोणत्या आहेत? तर देवापासून जे अभिवचन आम्हाला मिळालं, जी शुद्धता, जे पावित्र्य आम्हाला मिळालं, ही चांगली गोष्ट आहे. आणि ही चांगली गोष्ट सांगण्यासाठी प्रियांनो, देवानं तुम्हाला आम्हाला घोषणा करण्यासाठी नेमलेलं आहे. कारण जोपर्यंत ती घोषणा आम्ही इतरांपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्या वार्तेवर विश्वास कोण ठेवणार आहे? आणखी वचन सांगतं की ज्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे झाली. विश्वास वार्तेने होतो आणि ती वार्ता काय? तर ख्रिस्ताच्या वचनाद्वारे. प्रियांनो, आज ती विश्वासाची सुवार्तेची वार्ता आम्ही सांगितली नाही तर कोण सांगणार आहे? प्रियांनो,
आज देवानं तुम्हाला आम्हाला निवडून आणि खंडून विकत असं घेतलं प्रियांनो. कशासाठी? तो जो देवाचा संदेश तुम्हाला आम्हाला समजला, तो संदेश जसाच्या तसा आम्ही इतरांना द्यावा, जसाच्या तसा आम्ही इतरांना द्यावा. जर आपण जुन्या करारामध्ये जर पाहिलं, परमेश्वराने जे वेगवेगळे संदेश जे शास्त्रे पाठवले होते, ते प्रत्येक वेळेस देवाचा संदेश देत असताना ते सांगत असे की परमेश्वरानं मला हा संदेश दिला, परमेश्वरानं हे वचन मला तुमच्यासाठी दिलं, ते वचन मी तुम्हाला सांगते, तो संदेश मी तुम्हाला सांगते. तो अधिकार, ते सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये होतं, त्यांच्या मुखामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये होतं. कारण का? तो शब्द, तो संदेश साधा सुद्धा नव्हता, तर तो परमेश्वरापासून त्यांना आलेला संदेश होता. त्यामुळे तो संदेश देखील ते त्याच पद्धतीने सांगत असे आणि प्रत्येक वेळी त्याची सुरुवात देखील ते त्याच वचनाने करत असे. परमेश्वराने मला हा संदेश सांगितला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणि त्याद्वारे ते लोकांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करत असे आणि लोकांना देवाच्या भयात ते चालत असे, लोकांना देवाविषयीच्या ज्ञानाची ते घोषणा करत असे. कारण देवानं जो संदेश दिला आहे तो सर्व मानवजातीसाठी दिला आहे. तो पुन्हा एका मानवासाठी नाही, पुन्हा एका कल्पासाठी नाही, तर सर्व मानवजातीसाठी तो संदेश दिला आहे. प्रियांनो, आज तो संदेश आम्ही स्वीकारतोय का? आज तो संदेश स्वीकारत असताना आम्ही निंदा नालसीला सामोरं जात आहे का? आम्ही त्या छळाला आम्ही सामोरं जाण्याची आमची तयारी आहे का? प्रियांनो, आज जगामध्ये जर बघितलं आपण, आजच्या तारखेला जर आपण पाहिलं, गेल्या 5 महिन्यापासून जगामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या शहरामध्ये कोरोना ह्या व्हायरसमुळे जी भीती आहे, त्या भीतीमुळं त्या कोरोनाबाधित जी व्यक्ती, जो रुग्ण आहे, त्याच्याकडे देखील कोण जायला धजवत नाही, त्याच्या अंत्यविधीला देखील कोण जायला धजवत नाही. का तर प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी लोक जागृत आहेत. का तर त्या व्हायरसची बाधा मला होऊ नये, माझा जीव त्याला बळी पडू नये, किंवा माझ्यामुळे माझ्या आप्तेष्टांना, माझ्या सहकाऱ्यांना त्याची बाधा होऊ नये. जर आम्ही आमच्या शरीराविषयी ही काळजी करतो, तर आम्ही आमच्या आत्म्याविषयी किती काळजी केली पाहिजे प्रियांनो? आमच्या आत्म्याविषयी आम्ही किती काळजी केली पाहिजे प्रियांनो? आज ती काळजी करत असताना प्रियांनो, तो संदेश जो आम्हाला समजला, तो संदेश आम्ही इतरांपर्यंत विदित करण्यासाठी प्रियांनो, आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही पाहिजे प्रियांनो. तर आम्ही सदैव तो संदेश जसाच्या तसा जो आम्हाला समजला, त्या वचनावर मी विश्वास ठेवून आहे, तो संदेश मी निर्भीडपणे सांगितला पाहिजे प्रियांनो. आपण जर रूथचं जर उदाहरण पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये, त्यावेळेस ती काय म्हणते, मी माझ्या इस्रायल लोकांच्या बचावासाठी, मी माझ्या लोकांच्या कल्याणासाठी मी राजाकडे जाईल, त्याच्या नियमाविरुद्ध मी जाईल, तर तिथं मी मेले तर मेले, माझा वध झाला तरी चालेल, परंतु मी माझ्या लोकांसाठी मी प्रयत्न करणार, मी नियमाविरुद्ध जाईल. आणि खरोखरी ज्या धैर्याने, ज्या सामर्थ्याने ती गेली, त्याचं प्रतिफल तिला मिळालं. तिची विनंती ऐकण्यात आली आणि त्यामुळे आपण पाहतो की पुढं पूर्ण इस्रायल लोकांचा तिच्याद्वारे आणि मर्दख्याद्वारे बचाव करण्यात आला. प्रियांनो, आज ते धैर्य, ते सामर्थ्य आमच्यामध्ये आहे का? ती संदेश सांगण्यासाठी ती उर्मी, ती इच्छा, ती आकांक्षा मी माझ्या हृदयात बाळगली का? माझ्या कृतीमध्ये मी ती उतरवली आहे का? प्रियांनो, आज हा संदेश सांगत असताना प्रियांनो, आम्ही सदैव तयार असलं पाहिजे. कारण ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाचा संदेश सांगतो, त्यावेळेस त्याचा अभिषेक, त्याचं सामर्थ्य हे आम्हाला चातुर्य पुरवतं, ते आम्हाला ज्ञान पुरवतं आणि योग्य वेळी योग्य ते शब्द आमचा देव आमच्या मुखात घालतो. ह्यासाठी की देवाचा गौरव व्हावा. म्हणून येशू ख्रिस्त त्या वचनामध्ये देखील आपल्याला म्हणतो की ज्ञान, मत्ती सुवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि 11वा अध्याय आणि 19व्या वचनाचा शेवटचा वचन सांगतो की ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्याय ठरते. हे ज्ञान आम्हाला कोण देतं? तर आमचा सेनाधीश परमेश्वर देतो. ज्यावेळेस मी त्याच्या बाहेर, त्याच्या सानिध्यात, त्याच्या समागमात मी स्वतःला रिक्त करतो, मी त्याच्या ज्ञानाने स्वतःला भरून घेतो. कारण वचन सांगतो, जो गुन्हा आहे त्याने मजकडे मागावे,
मी त्याला ते देईन. आज प्रियांनो, तो संदेश सांगण्याची उत्कंठा मी बाळगली पाहिजे. तो संदेश मी देवाकडून प्राप्त करून घेतला पाहिजे. तो संदेश प्राप्त करून घेण्यासाठी देवाचे आणि माझे संबंध देखील तेवढे घनिष्ठ असणे गरजेचे आहे. कारण योग्य व्यक्तीपर्यंत, योग्य लोकांपर्यंत योग्य तो संदेश जसाच्या तसा जो देवापासून आलेला आहे, तो संदेश सांगण्यासाठी देवाने तुम्हाला आणि आम्हाला पाचारण केलं. प्रियांनो, आज ते पाचारण सिद्ध करण्यासाठी आपण आपलं जीवन देवाकडे नव्याने समर्पित करूयात. ह्यासाठी की जगातल्या गोष्टी ह्यामध्ये आम्ही गुरफटणार नाही. कारण आमचं शरीर हे मातीपासून आलेलं आहे आणि ते मातीत मिळणार आहे. परंतु तुमच्या आमच्या ठाई जो देवाचा आत्मा आहे, तो देवाकडे जाणार आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही आमच्या आत्म्याचं रक्षण करण्यासाठी जो संदेश तुम्हाला आणि आम्हाला समजला आहे, जे वचन आम्हाला समजले प्रियांनो, त्या वचनावर आम्ही दृढ राहाव्यात. ते वाचनाची वार्ता, जी विश्वासाची वार्ता आहे, ती आम्ही सांगितली पाहिजे. ह्यासाठी की देवाचं गौरव व्हावं. आणि म्हणून संत पौल देखील म्हणतो की जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील, त्याचं तारण होईल. तो संदेश आम्ही इतरांना सांगितला पाहिजे. तो संदेश आम्ही इतरांपर्यंत सांगितला पाहिजे. कारण वचन सांगतं की 18 वचन, रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय आणि 18 वचन, पण मी विचारतो, त्यांनी नव्हते ऐकले काय? हो, खरोखर ऐकले होते. त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर, त्याचे शब्द दिगंतरी पोचले होते. इस्रायलला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हाला यशेस पेटवीन, एका मूळ राष्ट्राच्या योगे मी तुम्हाला चीड आणीन. आणि यशया फार धीट होऊन पुढे म्हणतो, जे माझा शोध करीत नसत त्यांना मी पावलो, जे विचारित नसत त्यांना मी प्रगट झालो. प्रियांनो, आज तो संदेश आम्ही दिगंतरी नेला पाहिजे. जो देवाचा शब्द, जो प्रभू येशू ख्रिस्त, जो तुम्हाला आम्हाला समजला, तो संदेश देण्यासाठी प्रियांनो आम्ही आतुर असलं पाहिजे. आम्ही सदैव तयार असलं पाहिजे. कारण वचन सांगतं, पीक फार आहे, काम करी थोडे आहेत. प्रियांनो, आज देवानं तुम्हाला आम्हाला त्याच्या गौरवासाठी, त्याचा संदेश सांगण्यासाठी त्यांना निवडून घेतले. प्रियांनो, आम्ही ह्या जगामध्ये राहत असणार, त्याची काळजी करू नये. कारण आमचं प्रतिफळ आमच्या प्रभूनं स्वर्गामध्ये राखून ठेवलेलं आहे. त्यांनी सांगितलं, मी पुन्हा येईन, त्यावेळेस ते प्रतिफळ मी तुम्हाला देईन. आज ते प्रतिफळ मिळवण्यासाठी आपण आपलं जीवन, आपण आपल्या स्वतःला आपण नव्याने देवाकडे समर्पित करूया. ह्यासाठी की माझ्याद्वारे माझ्या स्वर्गीय पित्याचं गौरव व्हावं. परमेश्वर देवा या पवित्र वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमीन. तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. मत्ते 7:11. सर्व सभासदांना नम्र विनंती करण्यात येत आहे की सध्या आपल्या चर्चची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे. कारण मागील जवळजवळ 4-5 महिने चर्चचे सर्व दानार्पण, देणगी व इतर सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे चर्चची आर्थिक जमेची बाजू खूपच नाजूक आहे. तरी सर्व सभासदांनी याचा गांभीर्याने विचार करावा व आपली देणगी, दानार्पण, ईस्टर टीन चर्चमध्ये आणून जमा करावे किंवा ऑनलाईन जमा करावीत, ही नम्र विनंती. यासाठी आपण चर्चचे उपसचिव मिस्टर नोएल देठे किंवा चर्चचे उपखजिनदार मिस्टर निखिल काळे यांच्याशी संपर्क करू शकता. आपणा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. भक्तीच्या समाप्तीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 523 हे गाऊया. गीत क्रमांक 523. देवा
आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र आमच्या स्वर्गीय सेनाधीश परमेश्वर, आमच्या जनावर मान आणि गौरव देतो दे बापा. तू कृपाळू परमेश्वर आहेस, तू राजाधिराज परमेश्वर आहेस बापा. असाध्य गोष्टी साध्य करणारा आमचा असा जिवंत परमेश्वर बापा. आज त्या परमेश्वरा समीप आम्ही लीन नम्रांत करणाने त्याच्या जवळ येत असताना देपा, तू आम्हाला तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने भरलास देपा. आणि देपा, जो तुझा संदेश आहे, जे तुझे संदेश देणारे सेवक आहे देपा, त्यांच्याविषयीच्या ज्ञानाने सामर्थ्याने तू आम्हाला भरलास देपा. त्याविषयी देपा आमची जबाबदारी काय हे तू आम्हाला शिकवलंस, म्हणून तुझा आभार मानतो देपा. आज ते आम्ही अंगीकारत असताना देपा, आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये नव्याने समर्पित करतो देपा. आज विशेष करून आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो देपा, ह्या वर्षीचे जे शैक्षणिक वर्ष जे आपण जे झालं, त्या वर्षामध्ये ज्या वेळेस 10वी आणि 12वीच्या मुलांनी देपा जे उत्तम यश संपादन केलं, त्या प्रत्येक विद्यार्थी तरुण तरुणीसाठी आम्ही तुझे आभार मानतो देपा. त्या प्रत्येकाला लागणार धैर्य, लागणार ज्ञान, चातुर्य तू पुरवलं देपा. आणि त्यांच्या श्रमाचं उचित फळ तू त्यांना दिलंस, म्हणून तुझे आभार मानतो. त्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं, त्या प्रत्येक तरुण तरुणीचं देपा, त्यांच्या पाल्यांचं, त्यांच्या आप्तेष्टांचं देपा आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये अभिनंदन करतो देपा. कारण देपा उत्तम ज्ञान, बुद्धी, चातुर्य देणारा परमेश्वर तू आहेस देपा. आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो देपा. देपा इथून पुढच्या प्रत्येकाच्या शैक्षणिक जीवनामध्ये देपा तू त्यांचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर देपा. योग्य मार्ग निवडण्यासाठी देपा तू त्यांना लागणार चातुर्य दे, लागणार सर्व योग्य संधी तू त्यांना प्राप्त होऊ दे देपा. सर्व प्रकारच्या अडखळणा बंधनापासून तू त्या प्रत्येक लेकराचं रक्षण कर देपा. आणि पुढील जीवनासाठी देपा आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना आशीर्वादित करतो देपा. तू त्यांचा सहाय्यक हो, तू त्यांचा मार्गदर्शक हो देपा. तू त्यांना कदापि लज्जित आणि फजित होऊ देऊ नको देपा. तर त्यांना तू आशीर्वाद करणे आशीर्वादित कर. तुझ्या गौरवासाठी, सेवेसाठी तू त्यांना उंच आणि उंचच कर. पवित्र प्रभू, आम्ही त्याचप्रमाणे प्रार्थना करतो देपा. आज ह्या आठवड्यामध्ये ज्या कोणाचे वाढदिवस आहेत देपा, अशा प्रत्येक भाव बहिणीसाठी, प्रत्येक लेकरा बाळांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो देपा. त्या प्रत्येकाला तू सांभाळलंस, राखलंस, उत्तम आरोग्य, उत्तम शक्तीने तू त्यांना भरलंस देपा. म्हणून धन्यवाद देतो देपा. हो पवित्र प्रभू, तू त्यांचा सहाय्यक, त्यांचा मार्गदर्शक हो देपा. त्यांना कोणत्याही गोष्टीची उणीव पडू देऊ नको. तर तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या विश्वासामध्ये अधिकाधिक वाढव माझे देपा. त्याचप्रमाणे ज्या दाम्पत्यांच्या वैवाहिक जीवनाचा वाढदिवस आहे देपा, लग्न वाढदिवस आहे देपा, अशा दाम्पत्यांसाठी देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो देपा. त्यांच्यावर देखील तुझी कृपा कर देपा. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलं, त्यांचं वैवाहिक जीवन तू येशूच्यामध्ये आशीर्वादित केलं देपा. सर्व जगिक भौतिक आशीर्वादाने तू त्यांना भरलंस. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो देपा, त्यांना तुझ्या आत्मिक आशीर्वादाने, आत्मिक सामर्थ्याने तू त्यांना भर देपा. ह्यासाठी की इथून पुढच्या प्रत्येक दिवसामध्ये देपा त्यांनी नव्याने तुझं गौरव करावं, तुझी सेवा करावी देपा. आणि स्वर्गीय आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून घ्या असा अनुग्रह तू त्यांना कर दे बाप्पा. त्यांच्या प्रत्येक हातच्या कामात तू यश दे, बरकत दे बाप्पा. आणि तुझ्या नावाचा गौरव हा असं देण्याकडून घेऊ देपा. हो पवित्र प्रभू, ही इथून पुढच्या सर्व आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो बाप्पा. आमच्या मंडळीतील जे कोणी लहान थोर व्यक्ती आजारी आहेत, दुःखी कष्टित आहेत देपा,
त्यांच्यासाठी देखील आम्ही मागतो देपा, त्यांच्यावर देखील तुझी कृपा कर. त्या प्रत्येकाला आम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम शक्ती तू दे देपा. जे चिंताक्रांत आहेत, जे निराश आहेत देपा, त्यांची देखील आम्ही आठवण करतो देपा. त्यांच्या चिंता कार्य तू काढून टाक देपा. त्यांच्यासाठी तुझी शांती, तुझी प्रीती, तुझा स्वर्गीय आनंद त्यांच्या जीवनामध्ये लागू दे देपा. आणि तुझ्या नावाचा महिमा असं देणे करून घेऊ देपा. इथून पुढचा सर्व आम्ही तुझ्या हातात समर्पित करत हे सुद्धा आम्ही नावात मागतो. आमेन. भक्तीच्या समाप्तीला असताना आपण सर्व मिळून प्रभूने शिकवले प्रार्थना म्हणूया, त्यानंतर आशीर्वाद देऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पूजित, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणासन सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणून नकोस, तर आम्हाला सत्यापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे म्हणे त्याच्या पवित्र नावामध्ये सदा आणि सर्वदा शुद्ध आणि पवित्र राखो. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, आमच्या कुटुंबियांबरोबर, आमच्या आप्तेष्टांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.